न्यूयॉर्कच्या लाँग आयर्लंडमध्ये भीषण आग पसरली आहे। या भीषण आगीमुळे आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली। जोरदार वाऱ्यामुळे ही आग प्रचंड खरे तर वेगाने पसरते आहे। आगीमुळे 2 किलोमीटरहून अधिक क्षेत्र प्रभावित झालं, त्यामुळे अनेक रस्ते बंद झालेत। इमारतींचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय, त्यामुळे प्रशासन आणि अग्निशमन दलाला आग विझवण्यात प्रचंड अडचणी सुद्धा येत आहेत। काउंटीमधील साऊथ हॅम्प्टन या शहरात ही आगीची घटना। अद्याप कॅलिफोर्नियातील आगीतून अमेरिका बाहेर पडली नव्हती, त्यात पुन्हा त्यांना आगीचा हा सामना करावा लागतोय। हमास इस्रायल युद्धात झालेल्या विध्वंसामुळे गाझाच्या पुनर्बांधणीसाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत। यासाठी अरब देशांनी एक महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे। 4 मार्च 2025 रोजी काहिरमध्ये अरब लीगची बैठक झाली। या बैठकीत गाझाच्या पुनर्बांधणीच्या योजनेवर सहमती झाली आहे। या योजनेसाठी अरब देशांना फ्रान्स, इटली आणि ब्रिटन या युरोपियन देशांनीही पाठिंबा दर्शवला। या योजनेसाठी 53 अब्ज डॉलरची गरज असल्याचं इजिप्तनं आपल्या प्रस्तावात सांगितल्याचं समोर आलं। गाझामध्ये अजूनही बंदिस्त असलेल्या सर्व बंधकांची तात्काळ सुटका करावी या मागणीसाठी मध्य तेल अविवच्या रस्त्यावर रॅली काढण्यात आली आहे आणि यावेळी रस्त्यावर आंदोलकांचा जमाव उतरलेला होता। इस्रायलनं गाझामधील युद्धविरामाबाबतची वाटाघाटी पुढे नेण्याच्या प्रयत्नात एक शिष्टमंडळ कतारला पाठवणार असल्याचं म्हटलंय। हमासनं युद्धविरामाच्या दुसऱ्या टप्प्यातील वाटाघाटी सुरू करण्याबाबत इजिप्त आणि कतारच्या मध्यस्थांशी झालेल्या चर्चेत सकारात्मक संकेत दिल्याचं बघायला मिळत आहे। अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्कॉटलंडमधील टर्नबेरी या गोल्फ रिसॉर्टमध्ये पॅलेस्टाईन समर्थकांनी गोंधळ घातला। समर्थकांनी तिथं तोडफोड केली आणि भिंतीवर फ्री गाझा विक्रीसाठी नाही अशी घोषवाक्य सुद्धा लिहिली आहे। पॅलेस्टाईन समर्थकांनी गाझाचा कब्जा घेण्याच्या विधानावर आपला राग व्यक्त केलाय आणि स्थानिक माध्यमांनी शनिवारी भिंतीवर लाल रंगानं लिहिलेले नारे सुद्धा दाखवले। ट्रम्प गाझाला आपली संपत्ती मानण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप या समर्थकांनी केलेला आहे। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिकेनं धमकावण्याचं धोरण अवलंबल्याचा आरोप केलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खामेनी यांना पत्र पाठवून अणुकरारावर वाटाघाटी करण्याची तयारी दर्शवलेली होती आणि वॉशिंग्टनचा चर्चेचा प्रस्ताव समस्या सोडवण्यासाठी नाही तर अधिकार सांगण्यासाठी असल्याचं खामेनी यांनी म्हटलं होतं। ट्रम्प यांनी इराणशी करार करण्याची इच्छा व्यक्त केली असली तरीही त्यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात राबवलेलं जास्तीत जास्त दबाव धोरण पुन्हा सुरू केल्याचं बघायला मिळत आहे। सिरियाच्या लताकिया प्रांतात भीषण संघर्ष सध्या सुरू आहे। डिसेंबर 2024 मध्ये बंडखोरांनी बशर अल असद यांना सत्तेवरून हटवलेलं होतं। त्यानंतर खरं तर सिरियामध्ये वेगवेगळ्या गटांमध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला। लताकियामधील हा हिंसाचार असद समर्थकांना विरोध करणाऱ्या नव्या प्रशासनासाठी मोठं आव्हान सध्या बनलाय। हा संघर्ष येत्या काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली। लताकिया आणि जबल हेलमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन कठोर पावलं उचलत आहे, अन्यथा हा संघर्ष संपूर्ण सिरियामध्ये पसरेल अशी भीती व्यक्त केली जाते। सिरियातील लताकिया आणि टार्टस येथे गेल्या अनेक दिवसांपासून लष्कर आणि माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्या समर्थकांमध्ये संघर्ष सुरू आहे। या हिंसाचारामुळे 2 दिवसात 1000हून अधिक लोकांचा मृत्यू झाला। 2011 मध्ये झालेल्या सिरियन यादवी युद्धानंतरचा हा सर्वाधिक मृतांचा आकडा आहे। गेल्या 2 दिवसात सुरक्षा दलांनी अलेवी मुस्लिम समुदायातील 745हून अधिक लोकांना ठार मारलं, त्यापैकी बहुतेक लोक त्यांना फाशीही देण्यात आली। याशिवाय 148 असद समर्थक सैनिकही मारले गेलेत। या हिंसाचारात 125 सुरक्षा कर्मचारी सुद्धा मृत्युमुखी पडल्याचं समोर आलंय। लंडनच्या बिग बेन क्लॉक टॉवरवर पॅलेस्टाईनचा झेंडा घेऊन चढलेला माणूस आता खाली उतरलाय। या घटनेमुळे संसदेच्या सभागृहांचे दौरे रद्द करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। या प्रकारामुळे वेस्टमिनिस्टर ब्रिज आणि आजूबाजूचा रस्ता बराच काळ खरं तर बंद होता। या व्यक्तीनं कठड्यावर चढून निदर्शनं केलेली आहेत। काही व्यक्तींशी प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर हा व्यक्ती बिग बेन क्लॉक टॉवरवरून खाली उतरला। त्यानंतर तो चेरी पिकवर चढला। गर्दी वाढत असल्यानं आपत्कालीन सेवेची अनेक वाहनं घटनास्थळी पोहोचलेली आहेत। भारतामध्ये अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवरील करात कपात आता करणार असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला। भारताकडून अमेरिकन वस्तूंवर जबर कर लादला जात असल्याचं ट्रम्प यांचं म्हणणं होतं। त्यावर आता अमेरिका भारतीय आयातीवर सुद्धा जबर कर लादणार असल्याचा इशारा ट्रम्प यांनी दिलेला होता आणि यानंतर दोनही देशांमधील व्यापार आणि वाणिज्य मंत्रालयांमध्ये बोलणी खरं तर सुरू होती। या पार्श्वभूमीवर भारतानं अमेरिकन वस्तूंवरचा कर कमी केला असल्याचा दावा
ट्रम्प यांनी केलाय। अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानच्या काही संवेदनशील भागात नागरिकांना प्रवास न करण्याचा सल्ला दिला। सोबतच पाकिस्तानच्या परिस्थितीवर पुनर्विचार करण्यास सुद्धा त्यांनी सांगितलं। या भागांमध्ये अनेक दहशतवादी संघटना आहेत, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे प्रदेश अत्यंत अस्थिर बनले आहेत असं अमेरिकेचं मत आहे। आणि या भागातील कायदा सुव्यवस्था नियंत्रणाबाहेर जाऊ शकते आणि स्थानिक प्रशासन कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदत करू शकत नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचं मत समोर आलं। डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी अध्यक्ष जो बायडन यांच्या अनेक निर्णयांना खरं तर उलटवून त्यांच्यावर टीका केली आहे। ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये क्रिप्टो शिखर परिषदेला संबोधित करताना बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सी विरुद्ध बायडन यांच्या कठोर धोरणांवर तीव्र निशाणा साधला। बायडन क्रिप्टोकरन्सी धोरणात अपयशी ठरल्याचं ट्रम्प यांचं म्हणणं आहे। त्यांनी त्यांच्या ट्रम्प प्रशासनाचा दृष्टिकोन अधिक चांगला असल्याचं म्हटलं। सध्या अमेरिका सरकारचा उद्देश क्रिप्टोवरील युद्ध संपवण्याचा असून यावर कार्य सुरू असल्याचं सुद्धा ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय। भारतानं अमेरिकेसोबत असणाऱ्या सर्व वाटाघाटींमधून माघार घेतली पाहिजे असं वक्तव्य ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हचे संस्थापक अजय श्रीवास्तव यांनी केलंय। तसंच ट्रम्प शासनाबरोबर चीन आणि कॅनडासारख्या देशांप्रमाणे व्यवहार ठेवण्याची तयारी ठेवावी असंही मत त्यांनी व्यक्त केलं। अमेरिकेच्या फायद्यासाठी अनुकूल असलेल्या व्यापार मागण्या मान्य करण्यासाठी अमेरिका भारतावर प्रचंड दबाव आणते असंही त्यांचं म्हणणं होतं। ट्रम्प आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी बहुतेक वेळा चुकीचा डेटा वापरून भारतावर टीका केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। योग गुरु रामदेव बाबा यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे। ट्रम्प हे मानवतेला कलंकित करणारं व्यक्तिमत्व आहे असं विधान रामदेव बाबांनी केलं। जगभरातील नेत्यांना बोलावून ट्रम्प यांना अपमानास्पद वागणूक ते देत आहेत। त्यांच्या टेरिझममुळे जगभरात आर्थिक दहशतवाद वाढतोय अशी टीका रामदेव बाबा यांनी केली। राजकीय आर्थिक सामाजिक परिस्थितीमध्ये ट्रम्प केव्हा काय निर्णय घेतील यावर जगभरात गोंधळ माजतो। ते एकीकडे बोलवून दाखवत कृती करतात असं रामदेव बाबांचं म्हणणं आहे। बलुचिस्तानमध्ये तुर्बत शहरात मुस्लिम स्कॉलर मुफ्ती शाह मीर यांची गोळ्या झाडून हत्या झाली। मुफ्ती शाह हा भारतीय व्यापारी आणि माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या अपहरण प्रकरणात सामील खरं तर होता। त्यांना पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेला कुलभूषण यांच्या अपहरणात मदत केल्याचा आरोप आहे। दरम्यान रमजानचा महिना सुरू असल्यानं मुफ्ती शाह हा रात्री नमाज अदा करून मशिदीतून बाहेर पडत असताना मोटारसायकल स्वारांनी त्याच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली। गंभीर जखमी झालेल्या मीरला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिना राज्यात हत्येचा दोषी ठरलेला ब्रॅड सिंगम याला गोळ्या झाडून मृत्यूदंडाची शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली आहे। मागील खरं तर 15 वर्षात अमेरिकेत अशा पद्धतीनं मृत्यूदंड देण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे। सिगमन यांना 2001 मध्ये एकतर्फी प्रेमातून महिलेच्या आई वडिलांची ग्रीनव्हिल येथील त्यांच्या घरात हत्या केलेली होती। या प्रकरणी त्याला फाशीची शिक्षा सुद्धा सुनावण्यात आली होती। या शिक्षेला त्यानं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं, मात्र ती याचिका फेटाळण्यात आली होती। 5 कोरियन महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी भारतीय समुदायाचा नेता बालेश धनखड यांना 40 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। सिडनीतील डाउनिंग सेंटर डिस्ट्रिक्ट या कोर्टानं ही शिक्षा सुनावली आहे। धनखड यानं सिडनीतील आपल्या आजूबाजूच्या महिलांना आमिष दाखवण्यासाठी नोकरीच्या खोट्या जाहिराती पोस्ट केलेल्या होत्या। या महिलांना जाळ्यात फसवून त्यानं खरं तर त्यांच्यावर अत्याचार केले। तसंच या प्रकारचा त्याने व्हिडिओ सुद्धा बनवलाय। त्यामुळे या गुन्हा पूर्व नियोजित असल्याचं कोर्टाचं आता म्हणणं समोर येत आहे। पाकिस्तानच्या पंजाब पोलिसांनी एक मोठा दहशतवादी हल्ला उधळून लावला। या प्रकरणात पोलिसांनी 10 दहशतवाद्यांना अटक केली आहे आणि अटक केलेल्या दहशतवाद्यांमध्ये TTPच्या 2 सर्वात धोकादायक दहशतवाद्यांचाही समावेश आहे। दहशतवाद विरोधी विभागानं ही माहिती दिली। गेल्या काही दिवसात प्रांताच्या वेगवेगळ्या भागात केलेल्या कारवाईमध्ये या दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि या दहशतवाद्यांकडून शस्त्र आणि स्फोटकं जप्त झाली आहेत। यात एक ID बॉम्ब आणि बंदी घातलेले साहित्य देखील जप्त झाले आहेत। श्रीलंकेमधून भारतात होणाऱ्या घुसखोरीचे नवीन पुरावे गुप्तचर संस्थांना सापडल्यात। गुप्तचर यंत्रणांनी मानवी तस्करी टोळीचे काही फोन कॉल्स
इंटरसेप्ट केलेत. राष्ट्रीय तपास संस्था आणि तामिळनाडू ATSच्या तपासात गेल्या 6 महिन्यात खरं तर 3000पेक्षा अधिक श्रीलंकन नागरिकांनी बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी केल्याचं उघड झालं. कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांमध्ये श्रीलंकेचे लोक स्थायिक होत आहेत. काही प्रकरणांमध्ये भारताला डंकी मार्ग बनवण्यात आल्याचं उघड झालंय. खोट्या ओळखी वापरून श्रीलंकेच्या लोकांना कॅनडामध्ये पाठवलं जात आहे. चीननं पाकिस्तानच्या 2 अब्ज अमेरिकन डॉलरच्या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी 1 वर्षानं वाढवलाय. त्यामुळे आर्थिक अडचणींशी झगडत असलेल्या पाकिस्तानवरील आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा दबाव कमी झाला. हे कर्ज 24 मार्च रोजी फेडलं जाणं अपेक्षित होतं, पण चीननं ही मुदत वाढवण्याचं मान्य केल्याचं पाकिस्तानला मोठा खरं तर आर्थिक दिलासा मिळालाय. पाकिस्तानचे 92% परकीय कर्ज हे बहुपक्षीय आणि द्विपक्षीय कर्जदार आणि आंतरराष्ट्रीय रोखे या 3 प्रमुख स्रोतांमधून आले आहेत. एकूण परकीय कर्ज आणि दायित्वाच्या बाबतीत चीन अव्वल स्थानी असल्याचं बघायला मिळतं. एलॉन मस्क यांचे वडील एरोल मस्क यांनी इलॉन मस्क यांचा 7 वर्षांचा सावत्र भाऊ एलियट रश याला चीनमध्ये रस का आहे याचं कारण सांगितलं. चीनला गेमिंग स्पर्धेसाठी एलियट रशची भरती करायची आहे असं एरोल मस्क यांनी म्हटलंय. एलियट हा चीनमधील सर्वात मोठे नाव बनू शकतो. तो एक महान गेमर आणि चॅम्पियन आहे आणि एलियटला देखील असा विश्वास आहे असं एरोल मस्क यांनी म्हटलं. तर या प्रकरणी एक चीनी व्यापारी दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या फार्म हाऊसवर पाहुणा म्हणूनही थांबला होता. मात्र चीन हा अमेरिकेचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी मानला जातोय. तेलंगणाच्या नागर कुर्नूल जिल्ह्यात अर्धवट कोसळलेल्या SLBC बोगद्यात अडकलेल्या 8 कामगारांपैकी एकाचा मृतदेह सापडलाय. बोगद्याच्या आत एक मृतदेह सापडला जो मशीनमध्ये खरं तर अडकलेला होता. मृतदेह काढण्यासाठी मशीन सध्या कापली जाते. मजुरांचा शोध घेण्यासाठी 15 दिवसांपासून सुरू असलेल्या मोहिमेला रविवारी वेग देण्यात आलेला आहे. केरळमधील सिफनर कुत्र्याने ढिगाऱ्याखाली मानवी उपस्थितीची संभाव्य जागा ओळखलेली होती. मध्य प्रदेशातील मांडला जिल्हा रुग्णालयाच्या लहान मुलांच्या वॉर्डमधून एक धक्कादायक असा व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये रुग्णांच्या बेडजवळ ठेवलेल्या टेबलवर मोठ्या संख्येने आपल्याला उंदीर बघायला मिळतात. हा व्हिडिओ व्हायरल होताच रुग्णालय प्रशासनाचा निष्काळजीपणा उघडकीस आला, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचा आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं. व्हिडिओ समोर येताच सर्वसामान्य जनता, रुग्णांचे नातेवाईक आणि स्थानिक नेत्यांनी रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणावर जोरदार टीका केली. अयोध्येमध्ये लग्नाच्या रात्रीच वधू आणि वराचा मृत्यू झालाय. पत्नीचा मृतदेह खोलीतील बेडवर होता तर पती पंख्याला लटकत होता. रविवारी सकाळी 7 वाजेपर्यंत दोघेही उठले नाहीत. तेव्हा कुटुंबातील सदस्य त्यांना उठवण्यासाठी आले. खोली खरं तर आतून बंद होती. कुटुंबातील सदस्यांनी दरवाजा ठोठावला पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी खोलीचा दरवाजा तोडला. जेव्हा त्यांनी आत पाहिलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. वराला फासावरून खाली उतरवण्यात आलं आणि दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलाय. मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. छत्तीसगडच्या रायपूरमधील VIP रोडवरील हॉटेल ट्रायटनमध्ये ग्राहकांना व्हेज सूप ऐवजी नॉनव्हेज सूप देण्यात आलं. त्यामुळे ग्राहक संतप्त झालेत आणि त्यांनी हॉटेल मॅनेजरला चांगलंच फटकारलंय. हॉटेल व्यवस्थापनानं जेवणात व्हेज सूप असे टॅग करून नॉनव्हेज सूप दिल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचमुळे हॉटेलमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. ग्राहकांनी हॉटेलवर त्यांचा धर्म आणि श्रद्धेसोबत खेळ केल्याचा आरोपही केलाय. त्यांनी तेली बांधा पोलिसांकडे या संदर्भातली तक्रार केली आणि कडक कारवाई करण्याची मागणी त्यांच्याकडून सध्या केली जाते. बंगळुरू येथील एका आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका अंध व्यक्तीकडून 4 किलो सोनं जप्त झालंय. या सोन्याची किंमत जवळपास 3.5 कोटी रुपये. कस्टम अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या आरोपीची ओळख अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. कर्नाटकमधील अभिनेत्री रान्या राव हिच्या अटकेनंतर अवघ्या काही दिवसानंतर ही अटक झाली आहे. तिच्याकडून 12.5 कोटी रुपयांचे एकूण 14 किलो सोनं जप्त झालेलं होतं आणि ही व्यक्ती दुबईहून आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.